नमस्कार, मी अश्विनीताई. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फराळी चिवडा. हा फराळी चिवडा म्हणजे स्पेशल पारंपरिक चिवडा आहे. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला कळेल की हा चिवडा कसा बनवलेला आहे. हे आपलं साहित्य, हे तेल आहे आणि हे हळद आहे आणि साखर आहे थोडीशी 2 टीस्पून आणि बडीशेप आहे, धने आहेत, हिंग आहे आणि थोडं काळं मीठ आहे, काळं मीठ आणि आपलं मीठ आहे साधं. तर आपण आता हे मिक्सरला फिरून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे. याची सगळं वाट्यातलं आपण टाकून देणार आहोत. याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. पेस्ट म्हणजे असं पिठी तयार करून घेणार आहोत आपण बारीक फोडणीसाठी. सगळं साहित्य आपण टाकून घेणार आहोत आणि हे मिक्सरला फिरून घेणार आहोत. तर आपला आजचा चिवडा हा आगळा वेगळा आहे. म्हणजे आपण याच्यात कांदा वगैरे टाकलेला आहे, उन्हात वाढलेला कांदा. आता हे पोहे आहे का, हे कागदी पोहे आहे. म्हणजे हे पातळ पोहे आहे. हे पातळ पोहे, चिवड्याचे पातळ पोहे. हे 1.5 किलो पोहे आहेत. हे अर्धा किलो मुरमुरे आहेत. मुरमुरे, तुम्ही मुरमुरे म्हणता का चुरमुरे म्हणता. आणि हे डाळ आहे, हे डाळ्या फुटाण्याच्या डाळ्या आणि शेंगदाणे आहे. आणि हा वाळलेला कांदा आहे. हा मी उभा कापलेला आहे, 2 दिवस उन्हात वाळू घातलेला आहे कांदा आहे हा. आणि हे काजूचे अर्धे पाकळ्या केलेल्या आहेत आणि हे मनुके आहेत. खोबरं आहे असं बारीक चिरलेलं, असं बारीक चिरायचं. आणि ही मिरची आहे, हे पण 1 दिवस उन्हात टाकलेली आहे, चिरून उभी चिरून अशी उन्हात वाळू घातलेली आहे मिरची, हिरवी मिरची. आणि हे कढीपत्ता आहे. आपण आता एवढं साहित्य घेतलेलं आहे. तर आपण आता हे पोहे आपण असे भाजून घेऊया. भाजून म्हणजे असे मस्त असे कुरुम असे करून घेऊया ते. तर कांदा मी 2 दिवस उन्हात वाळू घातलेला होता उभा चिरून. आणि हे पोहे पण मी पहिले चाळणीने गाळून घेतलेले आहे आणि उन्हात वाळू घातलेले आहे 1 दिवस. आता हे आपण असे भाजून घेणार आहोत कुरकुरीत होईपर्यंत. म्हणजे आपला चिवडा खमंग होतो आणि खूप दिवस टिकतो तो. हा चिवडा 1.5 महिना आपला जसा आपण बनवला तसाच राहतो. हा असा कुरकुरीत करून घ्यायचा आहे आपल्याला. पातळ पोहे आपले हे असे थोडेसे लालसर रंगावर बघा कसे झाले आपले पोहे. एकदम कुरुम चुरा होतो, एकदम चुरा. तर इथे मी 1.5 किलो हे कागदी पोहे घेतलेले आहेत, पातळ पोहे. आणि अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत. तर असा 2 किलो हे पोहे आहेत. आणि त्याच्यावरचं सामान म्हणजे आपलं 3 किलोचा चिवडा सहज होतो. आता आपण मुरमुरे टाकून घेणार आहोत. आणि आता मुरमुरे बी असे कुरकुरीत होऊ द्यायचे आहे. पहिलेच कुरकुरीत आहेतच, पण थोडेसे कढईमधून काढून घ्यायचे, ते अजूनच कुरकुरीत होतात. मग असे कुरकुरीत असे करून घ्यायचे. आता पूर्ण आपण चिवडा भाजून घेणार आहोत. आपले कागदी पोहे हे असे पूर्ण भाजून घेणार आहोत. आणि हे मुरमुरे पण असे भाजून घेणार आहोत कुरकुरीत. आपले पातळ पोहेचा चिवडा तर खायला बी चांगला असतो, तेल पण कमी लागतं त्याला. म्हणजे तेल नसतं त्याच्यात जास्त.
तळलेल्या चिवड्यापेक्षा तर हा चिवडा भारी लागतो खायला. आता आपले मुरमुरे पण भाजून झालेले आहेत. पूर्ण पातळ पोहे आणि मुरमुरे आपण आता खमंग भाजून घेतलेले आहेत. आता ही तळणीची कढई ठेवलेली आहे मी. तर ते मोठी कढई होती दुसरी, आता ही तळणीची कढई आहे. याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी एक पाव तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये आपले पूर्ण साहित्य काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला याच तेलामध्ये फोडणी पण द्यायची आहे. तर आपले शेंगदाणे आता होत आहे मस्त. असे शेंगदाणे आहे आपले लालसर रंगावर काढून घ्यायचे आहे. एक एक साहित्य आपलं काढून घ्यायचं आहे. आपले शेंगदाणे मस्त होत आहे, असे लालसर रंगावर मस्त होऊ द्यायचे आहे. ते शेंगदाणे लालसर रंगावर काढून तर आपला चिवडा आजचा वेगळाच आहे, कारण आपण याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. तो कांदा असा उभा कापायचा आहे बारीक एकदम आणि उन्हात वाळू द्यायचा आहे. उन्हात 2 दिवस ऊन द्यायचा आहे त्याला. कडक म्हणजे कुरकुरीत होतो तो, मग कुरकुरीत कांदा होतो तो. आणि मिरची पण 1 दिवस उन्हात ठेवायची. आता आपले शेंगदाणे बघा की ते लालसर झालेले आहेत, मस्त कुरकुरीत झाली आहे खमंग. तर आपण शेंगदाणे काढून घेणार आहोत. पूर्ण तेल निथळायचं आहे. पूर्ण शेंगदाणे आपण काढून घ्या. शेंगदाणे पण मी अर्धा किलोच घेतलेले आहे. अर्धा किलो शेंगदाणे, अर्धा किलो डाळ्या, बाकी मग तर थोडं 200 ग्रॅम घेतलेलं आहे. काजूचे काप पण ते मनुके. तर आपले पूर्ण शेंगदाणे आता झालेले आहेत, लालसर रंगावर झालेले आहेत. आता काजू पण आपण असेच तळून घेणार आहोत. काजू लगेच तळले जातात, म्हणून मी इथं झाऱ्यामध्येच राहू देणार आहेत, कारण ते पटकन लालसर होतात. काजूला काही उशीर लागत नाही व्हायला. असे लालसर रंगावर होऊ द्यायचे आहेत. कुरकुरीत होतात मग ते. असे लालसर रंगावर झाले की असे काढून घ्यायचे आहेत आपल्याला. बघा आपले काजू कसे लालसर रंगावर झालेले आहेत. आता काजू पण आपले तळलेले आहेत. आता हे काढून घ्यायचे काजू पण. असं एक एक करून आपण आता पूर्ण आपले साहित्य आपण तळून घेणार आहोत. तेलावर तळून घेणार आहोत आपण ते. आता आपण हे मनुके टाकणार आहोत. तर मनुके बी आपण म्हणजे या चाळणीमध्येच तळून घेणार आहोत टम्म फुगेपर्यंत. आता तुम्ही बघा कसे टम्म फुगतात ते मनुके. आपले मनुके टम्म फुगले की काढून घ्यायचे आहेत. बघा किती टम्म झालेले आहे. आता आपले मनुके पण तळलेले आहेत. आता आपण हे मनुके पण काढून घेणार आहोत. मनुके काढले आपण की तेल निथळू देणार आहोत. आपलं साहित्य पूर्ण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे खोबरं पण टाकणार आहोत. हे खोबरं पण लगेच होतं, खोबऱ्याला पण काही उशीर लागत. लगेच टाकलं की लालसर रंगावर काढून घ्यायचं आहे. लगेच काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये तेल असतं ना, तर ते काढल्यावर सुद्धा लाल होतं. गरम तेलामध्ये त्याचे तळण्याची प्रोसेस चालूच असते ती थोडा वेळ. खोबरं पूर्ण काढून घेतलेलं आहे. आता आपण असे थोडे लालसर रंगावर होऊ द्यायचे आहे. डाळ्या पण अशा काढून घ्यायच्या आपल्याला. डाळ्या जास्त वेळ नाही काढायच्या, आपल्याला थोडा गरमच करून घ्यायच्या. कुरकुरीत अशा कुरकुरीत आपली डाळ्या होत आहेत. थोडे 2-3 मिनटं होऊ द्यायचे आहे आपल्याला.
आपल्या डाळ्या पण आता झालेल्या आहेत. डाळ्या पण आता काढून घ्यायच्या आपल्याला. डाळ्या पण झालेल्या आहेत आपल्या. डाळ्या पण काढून घ्यायच्या आहेत. तेल पूर्ण निथळून घ्यायचं आहे. डाळ्या जास्त वेळ नाही होऊ द्यायच्या. आपलं सामान असं खमंग झालेलं आहे, मस्त कुरकुरीत. पण डाळ्या पण आता काढून घेणार आहोत. आपला गॅस एकदम कमी करायचा, मीडियम करायचा. आणि मीडियम गॅसवरच आपला कांदा, आपण आता कांदा टाकणार आहोत. तर आपला कांदा एकदम वाढलेला आहे, तर तो जास्त मोठा गॅस नाही ठेवायचा. तर तो लगेच टाकताबरोबर असा कुरकुरीत होतो मस्त. असं 2-3 सेकंदामध्येच असा मस्त कुरकुरीत होतो तो. नाहीतर तो जळतो मग. फुल गॅस असला ना तर तो जळतो. आपल्याला मीडियमच गॅस ठेवायचा आहे. तर असा कुरकुरीत आपल्याला काढायचा आहे. लालसर रंगावर काढायचा आहे. कुरकुरीत असा लालसर रंगावर आपण काढून घेणार आहोत. तर हे कांदे पण मी अर्धा किलो घेतलेले होते. अर्धा किलो कांदे घेतलेले होते, कापून वाळून घेतले. कांदे पण अर्धा किलो होते. असा लालसर रंगावर काढायचा आहे आपल्याला. आता पूर्ण कांदा आपण असा काढून घेणार आहोत. आपल्या चिवड्यामध्ये तर खूप भारी लागतो याला चिवडा. टेस्ट वाढते त्याची. तुम्ही पण असा कांदा नक्की टाकून बघा याच्यामध्ये. आपला कांदा नाही वाढला तरी तसा पण कुरकुरीत होतो त्याच्यामध्ये. तेलामध्ये टाकला तर पण वाळेल कांदा टाकला तर चिवडा खूप दिवस टिकतो. म्हणजे नरम पडत नाही लवकर, कुरकुरीत राहतो चिवडा. आपण अजून कांदा असा करून पूर्ण काढून घेणार आहोत. थोडा थोडा टाकायचा. कांदा असा फुलतो तो तेलामध्ये. थोडा टाकला तरी फुलतो तो तेलामध्ये. तर आपण असा कांदा पूर्ण काढून घेणार आहोत. असा थोडा थोडा टाकायचा आणि थोडा थोडा असा काढून घ्यायचा. आता आपण कढीपत्ता टाकणार आहोत. कढीपत्ता असा कुरकुरीत होऊ द्यायचा आहे. आपला कढीपत्ता असा कुरकुरीत होऊ द्यायचा आहे. कढीपत्त्याने चिवड्याची चव वाढते. चिवडा चवदार लागतो. असा कुरकुरीत होऊ द्यायचा आहे. चिवडा जर कुरकुरीत पाहिजे असेल तर तुम्ही हे पातळ पोहे उन्हात वाळू घालायचे. उन्हात वाळू घातल्यानंतर आपला चिवडा कुरकुरीत होतो. कुरकुरीत होईपर्यंत असे भाजून पण घ्यायचे, म्हणजे खूप दिवस टिकतो तो चिवडा. आता आपण मिरची टाकून घेणार आहोत. मिरची पण मी 1 दिवस उन्हात वाळू घातली होती. मिरची तळून घ्यायची अशी. लगेच होती ती गरम तेलामध्ये. मिरची पण काढून घेणार आहोत आता. तुम्ही असा चिवडा नक्कीच एकदा करून बघा. कांदा टाकून तुम्हाला नक्की असा चिवडा आवडेल. आता आपलं तेल बघा किती अर्ध आटलेलं आहे ना, अर्ध राहिलेलं आहे. आता मिरची पण झालेली आहे आपली. तर मिरची काढून घेणार आहोत आपण. आता मिरची काढून घेणार आहोत आपण. तेल निथळून द्यायचं. आता आपलं पूर्ण साहित्य काढून झालेलं आहे. पूर्ण साहित्य आपण काढलेलं आहे. आता शेवटी मिरची टाकायची आहे. मिरची तिखट असते ना, म्हणून मिरची शेवटी टाकायची. पूर्ण साहित्य काढल्यानंतर मिरची टाकायची. कारण मिरची जर अगोदर टाकली तर मग आपल्याला ठसका म्हणजे खोकला येईल मग समजा. आता आपण हळद टाकून घेणार आहोत. तेलामध्येच हळद टाकायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे.
आणि आपला हा मसाला आपण तयार केला ना, मसाल्याची भरड आपण तयार केली, पेस्ट अशी बारीक, ते आपण तेलामध्ये टाकून देणार आहोत. आता आपला मसाला बघा तुम्ही, घरच्या घरीच आपला मसाला किती मस्त तयार झालेला आहे. त्याच्यात जेवढं तेल आहे तेवढं याच्यामध्ये हळद टाकायची आणि हा मसाला टाकून द्यायचा. गॅस बंद करायचा. तेल आपलं गरम मसाला राहते तर त्या तेलामध्येच हे टाकून द्यायचं. तो मसाला होऊन जातो म्हणजे त्याच्यामध्ये. आपला बघा किती मस्त मसाला झालेला आहे. हा मसाला आपण आता या चिवड्यामध्ये टाकून घेणार आहोत. आपलं एक एक सामान हे टाकून घ्यायचं आहे आता. बघा किती मस्त लालसर रंगावर झालेलं आहे सगळं. आता या पूर्ण चिवड्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. पूर्ण सामान आपलं टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपण आता मसाला पण आपला थंड म्हणजे कोमट असा झालेला आहे. आपण आता मसाला पण टाकून घेणार आहोत. तेल काढायचे काही काम नाही. आपला चिवडा 2-3 किलोचा आहे तर आपल्याला तेवढं तेल पाहिजेच. पूर्ण टाकून घेणार आहोत. मिरची नंतरच तळायची आहे शेवटी. आता आपण हे मीठ टाकणार आहोत त्याच्यात, चवीपुरतं मीठ. आणि आपण आता हातालाच कालवून घेणार आहोत. हाताने कालवून घ्यायचा आहे. आपला चिवडा बघा किती मस्त झालेला आहे, कुरकुरीत, खमंग आणि स्वादिष्ट. बघा आपला चिवडा किती मस्त झालेला आहे. असा घरी चिवडा जर बनला तर विकतचा चिवडा आणण्याचं कामच नाही. हा आपण दिवाळीलाच काय असा मधात पण करून म्हणजे बनवून खाऊ शकतो. असा चिवडा नाश्त्याला वगैरे मस्त हलका आहे हा, पचायला बी, तेलकट नाही, काहीच नाही. आपला चिवडा बघा किती मस्त झालेला आहे, कुरकुरीत. आता मी तुम्हाला असा चिवडा हे करून दाखवते. आता सध्या ताजा ताजा चिवडा केलेला आहे. हा मुरल्यानंतर अजूनच छान लागतो तो. पूर्ण साहित्य टाकून खमंग चिवडा तयार झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.